मंडळी, आयुष्यात यश, आनंद आणि आरोग्य आणि समृद्धी हवी असेल तर नशिबाचा बदल करणारे काही खास क्षण आपल्या जीवनात येतात। असेच एक शुभ क्षण म्हणजे गुरु पुष्य अमृत योग। हा योग आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा, देवी कृपा आणि नशिबाची उन्नती घेऊन येतो। चला तर मग जाणून घेऊया उद्याच्या गुरुपुष्य अमृत योगाची संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। मी तुम्हाला या दिवशी कोणते असे उपाय करायचे की ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि धनाची भरभराट होईल। तर सुरुवात करूया व्हिडिओला। तर सुरुवातीला हे पाहूयात की गुरुपुष्य अमृत योग म्हणजे काय। तर पुष्य नक्षत्र हे सर्वश्रेष्ठ व पवित्र नक्षत्र मानले जाते। जेव्हा हा शुभ नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येतो तेव्हा त्याला गुरुपुष्य अमृत योग म्हणतात। हा दिवस शुभ, मंगल कार्य, धनप्राप्ती आणि आध्यात्मिक साधना यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो। तर उद्या 21 ऑगस्ट रोजी हा योग आहे। पहाटेपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण दिवस शुभ मानला जातो। या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य, खरेदी, गुंतवणूक किंवा पूजा विशेष फळ देणारी ठरते। तर आपण हे पाहूयात की आपण काय करायचे आहेत, कोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला सुख समृद्धी आणि भरभराट होईल। घरामध्ये लक्ष्मीचे कमतरता आपल्याला भासणार नाही। तर गुरु देवता आणि कुलदेवीची पूजा करायची आहे। गुरुवार असल्यामुळे बृहस्पती देवाला पिवळे फूल, पिवळा वस्त्र आणि चना गुळ अर्पण करा। दान धर्म करा। विशेषतः अन्नदान केल्याने आयुष्यात सद्भाग्य वाढते। घरात लक्ष्मी पूजन, विष्णू पूजन आणि स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण करा। व्यवसाय, नवे काम सुरू करणे, घर, जमीन, सोनं चांदी खरेदी करणे, बँक खाते उघडणे यासाठी हा दिवस अतिशय उत्तम आहे। या दिवशी काय करू नये हे पाहूयात। वाद, भांडण, कटुवाणी टाळा। नकारात्मक विचार आणि वाईट सवयींपासून दूर राहा। व्यसन, जास्त खर्च किंवा उधळपट्टी टाळावी। गुरुपुष्य अमृत योगाचे महत्त्व काय आहे हे पाहूयात। हा योग आयुष्यात समृद्धी, आरोग्य, ज्ञान आणि आध्यात्मिक प्रगती घेऊन येतो। तर या दिवशी केलेले छोटेसेही पुण्यकर्म अनेक पटींनी फळ देते। गुरुची कृपा लाभण्यासाठी आणि नशीब उजळण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। तर मंडळी, तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर तुम्ही स्वामींचं गुरुचरित्र किंवा स्वामी समर्थ चरित्र सारामृत हा ग्रंथ पठण केला आणि स्वामींचा तारक मंत्र कमीत कमी 21 किंवा 108 वेळा जर म्हटले तर तुम्हाला संपूर्ण फळ नक्की मिळेल। मंडळी, प्रत्येकाला आपल्या जीवनात चांगले दिवस हवे असतात, पण ते येण्यासाठी आपण योग्य वेळी योग्य कर्म करणे आवश्यक असते। गुरुपुष्य अमृत योग हा असाच एक सुवर्ण संधीचा क्षण आहे। म्हणून उद्या हा दिवस व्यर्थ न घालवता देवपूजा, दानधर्म, सकारात्मक कामे करून आपल्या आयुष्याला नवीन दिशा द्या। लक्षात ठेवा, गुरुची कृपा लाभली तर जीवनात काहीही अशक्य नाही। हे झालं उद्या काय करायचं आणि काय नाही करायचं ते। हे पाहूयात की उद्या अशा कोणत्या 6 राशींचं नशीब उघडणार आहे। तर पाहूयात त्या राशी कोणत्या आहेत ते। मंडळी, नशीब उजळायचं असेल तर आयुष्यात काही खास योग अत्यंत महत्त्वाचे असतात। त्यापैकी एक अद्वितीय योग म्हणजे गुरुपुष्य अमृत योग। हा योग केवळ शुभच नाही तर आपल्या जीवनातील अडथळे दूर करून समृद्धीचे दरवाजे उघडतो। 21 ऑगस्ट रोजी हा अद्भुत योग घडणार आहे। चला तर जाणून घेऊया या दिवशी कोणत्या 6 राशींना नशिबाची साथ लाभणार आहे आणि त्या राशींची काय उपाय करायला हवेत। तर मंडळी, पहिली राशी आहे मेष। या दिवशी मेष राशीवाल्यांना करिअर आणि व्यवसायात नवी संधी मिळू शकते। अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे। उत्पन्न वाढीसाठी हा दिवस अत्यंत उत्तम आहे। तर त्यांनी काय उपाय करायचा आहे? भगवान गणेशाला दुर्वा आणि मोदक अर्पण करायचे। तर दुसरी राशी आहे मिथुन राशी। नोकरी, व्यवसायात यश, नवीन प्रोजेक्ट हातात येण्याची शक्यता, कौटुंबिक वातावरण आनंदी होईल। प्रवासातून लाभ मिळण्याचे योग मिथुन राशीवाल्यांसाठी आहेत। तर त्यांनी काय उपाय करायचे? बृहस्पती देवाला पिवळे फूल अर्पण करून ओम बृहस्पते नमः मंत्राचा जप करायचा आहे।
तर कर्क राशीवाल्यांना आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीत यश मिळणार आहे. स्थावर मालमत्ता किंवा धनाशी संबंधित कामे पूर्ण होतील. मानसिक ताणतणाव कमी होईल. त्यांनी काय उपाय करायचा आहे तर लक्ष्मी मातेच्या चरणी पिवळे वस्त्र अर्पण करायचे. तर कन्या राशी, या राशीच्या लोकांना करिअरमध्ये उन्नती, प्रमोशन किंवा नवे कार्य सुरू करण्याची संधी मिळेल. व्यवसायातील जुन्या अडचणी दूर होतील. भाग्य उजळेल आणि आत्मविश्वास वाढेल. तर यांनी काय उपाय करायचा आहे तर विष्णू सहस्त्रनाम पठण करा आणि तुळशीला पाणी घाला. पुढची राशी आहे तुला. तर भागीदाराला लाभ, पैशांचे व्यवहार फायदेशीर ठरतील. विवाह किंवा नातेसंबंधात शुभ समाचार येतील. अडकलेली योजना पुढे सरकेल. तर या राशीवाल्यांनी काय उपाय करायचा आहे, देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा आणि कनकधारा स्तोत्राचा जप करा. तर पुढची राशी आहे धनु. तर शिक्षण, परदेश गमन किंवा नवी संधी यासाठी उत्तम दिवस त्यांच्यासाठी आहे. महत्वाकांक्षी प्रकल्पांचा वेग वाढेल. आध्यात्मिक साधना आणि गुरुकृपा लाभेल. तर यांनी गुरुवारी पिवळा चना आणि गुळ दान करायचे. या 6 राशींना गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी नशिबाची मोठी साथ मिळणार आहे. पण लक्षात ठेवा, केवळ योग फळ देतो असे नाही, तर या दिवशी केलेले सत्कर्म, पूजा, दानधर्म आणि सकारात्मक विचार हाच खरा नशिबाचा दरवाजा उघडतो. मंडळी, नशीब नेहमीच मेहनतीच्या जोडीला उभं राहतं. गुरुपुष्य अमृत योग हा दिवस तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. योग्य श्रद्धा, योग्य पूजा आणि योग्य कर्म केला तर हा दिवस तुमच्या जीवनात सोन्याच्या अक्षरांनी लिहिला जाईल. म्हणूनच उद्या हा दिवस व्यर्थ घालू नका. पूजा करा, दान करा आणि आपल्या जीवनाला नवी दिशा द्या. जय जय श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांकडे हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.